आणि आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सणासुदीच्या काळामध्ये साखर तर महागली आहे, मात्र आता दिवाळीमध्ये फराळासह कांदा देखील तुम्हाला रडवण्याची शक्यता आहे। कारण यंदा श्रावणामध्येच कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे। सप्टेंबरमध्ये आवक अजून कमी होईल, ज्यामुळे सध्या उपलब्ध असलेला कांदा ऑक्टोबरपर्यंत पुरवावा लागणार आहे। दिवाळीमध्ये विक्रमी दरवाढीची शक्यता असल्यामुळे कांदा अजून रडवणार असंच दिसतंय। ही दरवाढ होऊ नये यासाठी सरकारनं वेळेत योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली आहे। दरम्यान कांद्याच्या भावामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी आता केंद्र सरकारनं एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या बफर स्टॉकमधून 840 मेट्रिक टन कांदा घेऊन एक कांदा स्पेशल ट्रेन दिल्लीकडे रवाना करण्यात येणार आहे। मात्र बफर स्टॉकमधील कांदा अतिशय खराब असल्यानं त्यातून चांगला कांदा निवडण्यात वेळ लागतोय। 36 तास उलटून देखील ही ट्रेन लासलगाव रेल्वे स्थानकावरून हलू शकले नाही आणि इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या भावात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत या ठिकाणी नाशिकच्या लासलगाव इथून जे दिल्लीसाठी स्पेशल कांदा ट्रेन जी ती चालवण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर ही ट्रेन जे काल परवा रात्रीपासून या ठिकाणी उभी आहे। मात्र वखार महामंडळ असेल, एनसीसी असेल यांच्यात असलेल्या समन्वयामुळे ही ट्रेन जी भरण्यात जे त्या मोठा दिरंगाई या ठिकाणी होताना दिसते। जवळपास 30 तास उलटून देखील ही ट्रेन जी अद्यापपर्यंत या ठिकाणी भरण्यात आलेली नाही। काल संध्याकाळपर्यंत फक्त एक ट्रक कांदा या ठिकाणी लोड करण्यात आला होता। मात्र आज सकाळपासून जिल्हाभरातील लासलगाव, नांदगाव, मनमाड तसेच कळवण, देवळा, सटाणा, उमराणा यासह विविध ठिकाणी जे एनसीसीचे गोडाऊन आहे त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर कांदा जो तो या ठिकाणी 110 ट्रकमधून लोड करून या ठिकाणी आणण्यात येत आहे आणि संपूर्ण ही ट्रक भरण्यात हे रॅक भरण्याचं काम जे या ठिकाणी सुरू आहे। आपण जर एकंदरीत पाहिलं तर ही ट्रेन जी ती काल जाणं आवश्यक होतं, मात्र कांदा हे निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जी मेहनत लागते आणि कांदा जो आहे तो एनसीसीने जो कांदा खरेदी केला आहे तो मोठ्या प्रमाणात खराब झाला होता आणि तो ग्रेडिंग करण्यात कुठेतरी मजूर असेल किंवा हमाल असेल यांची कमतरता जाणवते, त्यामुळे त्याला विलंब होताना दिसतोय। त्यामुळे हा कांदा जो आहे तो आता या ट्रेनमध्ये भरण्यास देखील उशीर होतो, त्यामुळे ही ट्रेन देखील आता उशिराच या ठिकाणी रवाना होताना दिसते। आपण जर पाहिलं तर जवळपास 840 मेट्रिक टन कांदा जो आहे तो या ठिकाणी या ट्रेनच्या माध्यमातून पाठवण्यात येत होता। मात्र पुरेशा प्रमाणात हा कांदा जो आहे चांगल्या प्रतीचा या ठिकाणी उपलब्ध होत नसल्यामुळे हा कांदा जो साधारणतः 500 मेट्रिक टन इतका कांदा जो तोच या ट्रेनमध्ये पाठवण्यात जाण्याची सूत्रलायक माहिती या ठिकाणी कळते आणि जवळपास दुपार नंतर ही ट्रेन जी या ठिकाणून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक।